हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनाली, सायकोलॉजिस्ट अँड काउन्सलर. आज आता मी जे काही बोलतेय ते कुठल्याही राजकीय भूमिकेतून नाही बोलत आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी बोलतेय, त्या नीट एक्झाम देणाऱ्या, री एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, की माझ्या ओपीडीमध्ये जे डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस आणि त्याच्यासाठी थेरपी घेत आहेत. म्हणजे एक एक्झाम, असं वाटतं ना की एकच एक्झाम फक्त रिमॅनेज झाली आहे आणि परत रिक्रिएट झाली आहे, तर असं नाही आहे. त्या एक्झाममुळे कितीतरी विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे. त्याच्या पाठीमागचं त्यांच्या पॅरेंट्सचा जो त्याग असेल, त्यांनी रात्र जागून केलेला अभ्यास असेल आणि त्यांनी घेतलेले कष्ट असेल आणि त्याच्यामुळे जी मानसिकता खचते, ह्याच्यामुळे फक्त एक्झामवरती परिणाम नाही होत, तर परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावरती होतो आणि त्याच्यातून त्यांची मानसिक अवस्था खूप खराब होते. आणि उद्या जे होणार आहे 20 जुलैला जो मार्च निघणार आहे जंतर मंतरवरून, त्याला मी खूप सपोर्ट करते की त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अँड आय होप सो की सगळं व्यवस्थित होईल. उद्याचा मार्च खूप शांततेने, प्रेमाने, सन्मानाने आणि रिस्पेक्टिव्हली झाला पाहिजे. याच्यासाठी खूप साऱ्या विशेष आणि सपोर्ट. सो जस्ट आय होप सो की एव्हरीथिंग विल बी ऑल राईट.